भावना बऱ्याच दिवसापासून आपली जे गाडीवर ज्या ट्रिप मारतो त्या तुम्हाला त्याचे व्हिडिओ येत नव्हते, कारण की साहजिक सण वगैरे होता, दिवाळी वगैरे होते, घरची कामं होती, त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ मला टाकता आले नाही. त्याच्यात आपण जी रिक्षा मॉडिफिकेशन केली त्याचा आपण एक व्हिडिओ टाकले, त्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपण टाकणार लवकर. कसं काय असते प्रोसेस भिवंडीला गेल्यावर वगैरे. भिवंडीला जायचं कारण असं असतं का, आता लोक म्हणतात याला अंबरनाथला राहतो, अंबरनाथच्या आसपास तुला भरपूर बनवतं. अंबरनाथला पण बनतात गाड्या, नाही असं नाही, पण आपलं बजेट वगैरे त्या बजेटमध्ये अंबरनाथमध्ये गाड्या बनत नाही. कारण कसं आहे, अंबरनाथचं बजेट भरपूर आहे. अंबरनाथला गाड्याचं कोटेशन काढलं तर भरपूर जातं. तेच भिवंडीमध्ये कसं, आता आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आणि एक 8 म्हणजे एक 9 वाजल्यापासून सगळी दुकानं उघडली तिकडची, वेल्डिंग हुडबीर वगैरे त्याची सगळ्यांची दुकानं उघडली. त्याच्यानंतर आपण एक 5 वाजता घरी होतो. म्हणजे नाही म्हणता म्हणता आपलं एक 7-8 तासामध्ये गाडी बनून रेडी झाली. बाकीचा टाइम आपल्याला छोटे छोटे कामं करण्यात गेला. तर एवढ्या एका दिवसात गाड्या अंबरनाथला भेटत नाही. आणि बाकी त्याचा विषय भाई आम्हाला तर म्हणजे मला तरी पट्टे साहजिक आहे, कारण की तिथं अंबरनाथला काम करायचं आणि तिथे समजा 20-21 रुपये तुमचे जात असेल, सगळं काम फिनिशिंग असते त्या कामाला, पण मग ते फायदा नाही. एखाद्याने वूडची खराबी वगैरे केली तर मग ते वूड खराबच होणार शेवटी. मग त्यापेक्षा भाई सिंपल 15 पण नाही 12,000 वूड असताना फक्त 6,500 रुपये घेतले. डिपेंड तुमची डिझाईन वगैरे असेल तर त्याच्यावर तुमचं ते डिपेंड होतं किती पैसे काय. ठीक आहे, बाकी त्याचं काम आपलं असते, म्हणजे त्याच्यामुळं जास्त तर भिवंडीलाच जावं ना, म्हणजे ज्याचा विषय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो ब्लॉग. थँक्यू.